हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा हा व्हिडिओ असणार आहे की जॉब अपडेट घेऊन आला आपल्यासाठी. इझी भरती असणार आहे. ट्रान्सको तर्फे ट्रान्सकोच्या वतीने भरती असणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे गाईज. याच्यापैकी मी याच्या आधी 3 व्हिडिओ बनवलेले याचे पण आता याच्यावरती त्यांची पोस्ट आहे. याच्यामध्ये जी पोस्ट असणार आहे गाईज आपली असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन अँड टेलिकम्युनिकेशन या 2 पदांसाठी इथं भरती असणार आहे. इथं जी ट्रान्समिशन साठी 419 पदांसाठी भरती असणार आहे आणि टेलिकम्युनिकेशन साठी 9 पदांची भरती आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की आपल्या सॅलरी पॅकेज किती असणार आहे, आपल्या जॉब अपडेट काय, आपल्याला जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, आपल्याला अप्लाय कसं करायचं, आपल्याला बॉन्ड काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकायचा आहे आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायचा आणि आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. चला आता सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी त्याचा पीडीएफ इथं डाउनलोड केलेला आहे आणि तुमच्या समोर इथं आता दाखवतोय. जसं की ट्रान्सको करून ही भरती आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करून ही भरती असते गाईज. या कंपनीचा CIN नंबर दिलेला आहे इथं. ओके गाईज, त्याच्यानंतर ॲड्रेस नंबर 6 नंबरची ॲड्रेस आहे ही. इथं पोस्ट जी असणार आपली असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये असणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथं कंपनीची जी प्रोफाईल असणार आहे त्या प्रोफाईल बद्दल संपूर्ण माहिती त्यांनी इथे लिहिलेली आहे. जर तुम्हाला वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता इथे कंपनीबद्दल थोडंफार काही. ओके, त्यानंतर आपण आता पुढे बघूया. आता इथं पोस्ट वॅकन्सी रिझर्वेशन बद्दल आपण डिस्कस करूया. तर इथं आता पहिली गोष्ट ते की आता आपण इथं बघू शकतो 2 पोस्ट आपल्याला इथे वेगळ्या वेगळ्या असणार आहे. असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन, त्यासाठी जे तुम्हाला सांगितलं होतं तसं 419 पदांची भरती आहे आणि इथं कॅटेगरी वाईज त्यांनी इथं सगळ्या वॅकन्सी इथं दाखवल्या आहे कशा प्रकारे असणार आहे. ओके, त्याच्यानंतर जी इथं असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी जसं की टोटल 9 पदांची भरती असणार आहे. इथं लिहिलेले त्यांना 9 पद कशी भरली जाणार आहे आपण वाचू शकता. त्याप्रमाणे आपण इथं अप्लाय करू शकता. ओके, तुम्हाला अजून काही ऍडिशन मध्ये वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. इथं सगळं काही त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पे स्किल्स सॅलरी किती असणार आहे जेव्हा तुम्ही इथे सिलेक्ट होणार आहे मित्रांनो, तेव्हा आपली सॅलरी जी असणार आहे 49,210 पासून तर आपल्याला 1,19,315 पर्यंत आपल्याला सॅलरी जाऊ शकते, भेटू शकते. त्यानंतर तुम्हाला नाही का ऍडर बेनिफिट सुद्धा असणार आहे. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला DA, HRA, मेडिकल बेनिफिट्स, CPF ग्रॅज्युटी इत्यादी आपल्याला भेटणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ऑफिसर पदावर आपण जाणार आहोत बरोबर, तर तुम्हाला क्वार्टर सुद्धा अवेलेबल करून देणार राहण्यासाठी आपल्याला तुम्हाला क्वार्टर सुद्धा अवेलेबल होणार आहे. ओके, तसं इथं सांगितलं आहे की द प्रेझेंट एक्सप्रोमेंट्स मंथली ग्रॉस एम्प्लॉयमेंट 84,407 पर्यंत गेलेली आहे. ओके, अशा प्रकारे इथे सांगितलं आहे. क्वालिफिकेशन बद्दल आता बोलूया. ओके, सॅलरी बद्दल झालं. आता इथं एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स मध्ये आपल्याला काय पाहिजे आपण बघूया. नेम ऑफ द पोस्ट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन साठी आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन साठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर बॅचलर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या दोघींपैकी एक डिग्री झालेली असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता. अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे आपल्याला. तर डिग्री जी आपल्याला युनिव्हर्सिटी करून पाहिजे असं याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. सगळं आपण इथं वाचू शकता. त्यानंतर इथं एज लिमिटची, आता एज लिमिट बद्दल आपण बोलूया. एज लिमिट जे असणार आहे इथं जे इथं लिहिलं गेलेलं आहे, एज लिमिट आउटसाइड कॅन्डिडेट्स 38 इयर्स, ओपन कॅन्डिडेट्स म्हणजे जे ओपन मधून असतील, ओपन कॅटेगरी मधून जे पण असतील त्यांना 38 वर्षापर्यंत इथं फॉर्म अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथं रिझर्व्ह कॅटेगरीवाले SC, BC, EWS अनाथ मुलांसाठी इथं 43 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता PWBD साठी म्हणजे दिव्यांग पर्सन साठी इथं 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी. ओके, त्यानंतर जे स्पोर्ट्स कोटामध्ये येतात, स्पोर्टमध्ये जे येतात स्पोर्ट्स पर्सन साठी इथं 43 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर जे डिपार्टमेंटमध्ये असतात ते डिपार्टमेंटमध्ये एम्प्लॉयमेंट आहात
त्यांच्यासाठी 57 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी आपल्याला SSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे इथं. त्यात येणार इथं प्रूफ म्हणून ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जोडावं लागणार आहे. 31/7/2024 पर्यंत आपलं वय या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्या कॅटेगरी वाईज सूट पण आहे. त्याच्याबद्दल आपल्याला कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेशन लागणार, जसे की कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन अशा प्रकारे आपल्याला लागू शकतात. वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे सर्टिफिकेट असतात. जसे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीच आहे, इथं दिलेले सगळं काही असे सर्टिफिकेशन आपल्याला लागतील. EWSचं वेगळं, सगळ्यांसाठी वेगळे वेगळे सर्टिफिकेशन डोमिसाईल आपल्याला कंपल्सरी लागणार आहेत. तर कॅटेगरीमध्ये जे पण फॉर्म भरणार असेल आणि कॅटेगरीचे आपल्याकडे सर्टिफिकेट असतात ते आपल्याला लागणार आहे, ते आपल्याला अपलोड करावं लागेल तिथं PDF फाईलमध्ये. ओके, लिव्ह सर्टिफिकेशन वगैरे. ओके, त्यानंतर जे स्पोर्ट्समध्ये त्यांना स्पोर्ट्स सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेशन डोमिसाईल लागणार आहे. अशा प्रकारे इथं जे दिव्यांगमध्ये येतात त्यांना मेडिकल सर्टिफिकेशन आणि आपल्याला किती पर्सेंटेज दिव्यांग आहोत का यात आपल्याला ते लागणार आहे सगळं पर्सेंटेजनुसार. तिथं पर्सेंटेज वगैरे पण दिलेले आहे, बघू शकतो तुम्ही. जे अनाथ मुलांसाठी अनाथ सर्टिफिकेशन लागणार आहे, म्हणजे सर्टिफिकेशन बनावं लागलं अनाथ मुलांचं पण, ते पण तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर मेथोलॉजी अँड सिलेक्शन प्रोसेस बद्दल आता बोलूया. सगळ्यात आधी जे तुमची इथे सिलेक्शन आता जसं होणार आहे की रायटिंग टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट होणार आहे, आपली एक ऑनलाईन आपली टेस्ट होणार आहे. ते आपल्याला ऑनलाईन ते ऑल कॅन्डिडेटसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला एक कॉल इन फॉर विदाउट व्हेरीफाईंग इलिजिबल, म्हणजे आपल्या पहिले व्हेरीफाय करून घ्यायचं, इलिजिबल असाल तरच अप्लाय करायचं. त्यानंतर आपल्याला टेस्टसाठी ते आपल्याला ईमेल ॲड्रेस वगैरे वेबसाईटवर ते आपल्याला सांगतील आपली टेस्ट कधी असणार आहे. ओके, त्यासाठी इथं लिहिलं गेलेलं आहे की द रायटिंग टेस्ट ऑनलाईन टेस्ट असणारी, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारी इथं. ओके, त्याच्या सिलेबसच्या बारेमध्ये पण इथे दिलेले, सब्जेक्ट वगैरे दिलेले, सगळं सब्जेक्ट दिलेले, क्वेश्चन दिलेले किती असणार आहे, मार्क्स आणि टाइम दिलेले आहे आपल्याला. ओके, त्यानंतर एक नंबरला जे असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, याच्यातले आपल्याला 50 क्वेश्चन येणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला इथे 110 मार्क असणार आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला विचारूया, त्याच्यानंतर इथं आपल्याला नंबर 2 मध्ये असणार आहे टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड. याच्यामध्ये आपले 3 पार्ट डिवाइड केलेले आहे, आणि जसं की ते ए मध्ये जे असणार आहे आपल्याला टेस्ट रिझनिंग, त्याच्यामध्ये आपल्याला 40 क्वेश्चन असणार आहे 20 मार्कासाठी. त्यानंतर याच्यात बी मध्ये जे असणार आहे टेस्ट ऑफ क्वांटिटी ऍप्टिट्यूड, त्याच्यासाठी 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. त्यानंतर आपल्याला सी मध्ये जे असणार आहे टेस्ट ऑफ मराठी लँग्वेजसाठी 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. अशा प्रकारे असणार आहे. सब टोटल आपले 80 असणार आहे, आणि टोटल जे असणार आहे आपल्याला टोटल क्वेश्चन असणार 130, आणि टोटल मार्क्स असणार 150, आणि आपल्या 2 तासाचा टाइम असणार आहे, याच्यासाठी 120 मिनिटाचा टाइम असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पेनल्टी पण असणार आहे आन्सरसाठी 0.25% आपल्याला पर क्वेश्चनला आपल्याला पेनल्टी असणार आहे 0.25 रॉंग आन्सरसाठी. ओके, आपल्याला विचार करून उत्तर द्यायचं, जे आपल्याला असेल तेच आपल्याला भरायचं, नाही तर आपल्याला पेनल्टी द्यावी लागणार होती. जे सिलेबस कशा प्रकारे आपण बघूया, त्याचा प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग ऍप्टिट्यूशन्स, मराठी लँग्वेज, त्याच्यानंतर जे क्वेश्चन आपण सोडणार आहे त्याचे 0 मार्क्स असणार आहे, आणि त्यांना -16 पण असणार आहे, काही आपल्याला चार्जेस वगैरे पण लागणार नाही, त्यानुसार आपली मेरिट लिस्ट बनणार आहे. ओके, तर टास्किंग इंटरव्ह्यू फॉर प्रोफेशनल फॉर आउटलाईन टेस्ट होणार आहे आपली शेक पर्सन. याच्यामध्ये जे असणार आहे आपल्याला 150 मार्कांपैकी आपल्याला मिनिमम नाही का आपल्याला मित्रांनो 100 मार्क तरी आपल्याला पडलेले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे की त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करून ठेवायचा, आपले 100 मार्क तरी मिनिमम आपल्याला पडलेले पाहिजे. आता आपली मेरिट लिस्ट कॅटेगरीनुसार आपली मेरिट लिस्ट लागणार आहे मग तिथं. ओके, त्यानंतर संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे, तुम्हाला वाचायची असली तुम्ही इथं वाचू शकता इथून पर्यंत. त्यानंतर आता बोलूया, सांगतो तुम्हाला इथं सेंटर्स ऑफ ऑनलाईन रायटिंग टेस्टसाठी आपल्याला सेंटर दिलेले आहे. इथं ऑनलाईन टेस्टसाठी इथं सेंटर दिलेले आहे त्यांनी, इथं 16 सेंटर दिलेले आहे, जसे की अहमदनगर दिलेले आहे, अमरावती दिलेले आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. असं आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना एक आपले सेंटर निवडून घ्यायचे. आपले 3 सेंटर इथं 3 सेंटर इथं आपल्याला प्रेफरन्समध्ये लिहायचे आपल्याला, म्हणजे ऑनलाईनमध्ये आपल्याला टाकायचे 3 सेंटर टाकायचे.
ओके. तर इथे लिहिलेले पण त्यांनी 3 मध्ये आपल्याला ऑप्शन दिले जाणार. तीन तीन प्रेफरन्स आपल्याला टाकायचे, 3 सेंटरचे नावं आपल्याला तिथं सिलेक्ट करून घ्यायचे. फर्स्टवाला जे असणार तुमचं मित्रांनो तेच आपल्याला 100% तेच भेटतं. तर फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपले जवळचे सेंटर टाकायचे आपल्या जिल्ह्यातले, म्हणजे जवळच्या जवळ आपली एक्झाम होऊन जाणार आहे. ओके. जाण्याचा खर्च आपला वाचून जातो मित्रांनो. अशा प्रकारे इथं सांगितलं गेलेलं आहे संपूर्ण. तुम्हाला पूर्ण माहिती वाचायची असेल तुम्ही वाचू शकता मित्रांनो. इथं पण पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर जे असणार आहे ऍप्लिकेशन फीज जे असणार आहे आपली मित्रांनो, तर ऍप्लिकेशन फीज प्लस आपली जीएसटी असणार आहे त्याच्यामध्ये. तर पोस्ट वाईज आपण इथे बघूया कॅश ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, त्यानंतर दिव्यांगसाठी ऍप्लिकेशन फीज काय असणार आहे. असिस्टंट इंजिनियरसाठी, ट्रान्समिशनसाठी, असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी ओपन कॅटेगरीमधून आपल्याला 700 रुपये लागणार आहे, प्लस जीएसटी लागू शकते याच्यामध्ये पण. ओके. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये एस सी एस टी, एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस आणि अनाथ मुलांसाठी असणार आहे 350 रुपये असणार आहे. आणि दिव्यांग पर्सनसाठी कोणतीही फी इथं आकारल्या जाणार नाही, त्यांना इथं 0 फीज असणार आहे मित्रांनो. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी पण. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन इथं फीज भरण्यासाठी ऑप्शन दिलेले त्यांनी. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा, मास्टर कार्ड, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपलं चलन इथं पेड करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ऑदर कोणतेही ऑप्शन तुम्हाला ऑदरने आपल्याला स्वीकारलं जाणार नाही. आपल्याला या ऑप्शनने आपल्याला पेमेंट फीज भरून घ्यायची, जसं की इथं मी सांगितलं चलन भरून घ्यायचं मित्रांनो. ओके. नॉन रिफंडेबल असणार आहे आपल्याला इथं फीज. ओके. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे. तिथून जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, पीडीएफ पण वाचून घ्यायचं, त्याची पण लिंक मी टाकून देणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे ॲप्लिकेशन जे असतं रायटिंग टेस्टसाठी, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का. सगळ्यात आधी डाउनलोड करण्यासाठी कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड फॉर डाउनलोड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म, कंपनी वेबसाईट, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड. त्यानंतर आपल्याला ॲड आर जनरेट फॉर सिस्टम intimation candidates for email and SMS, call letter for online test for distribution, post for courier, etc. तर आपल्याला नाही का सगळ्यात आधी नाही का आपल्या ईमेल आय डी पासवर्ड वगैरे तयार करून ठेवायचा, आणि एक मेल ॲड्रेस आपल्याला पाहिजे कंटिन्यूसली. ते मेल तुम्ही वापरत असतात तो तेव्हा तुम्हाला मेसेज पण येऊन जाईल, आणि तिथून आपल्याला कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपल्याला त्याचा कॉपी मारून घ्यायची अशा प्रकारे सांगितलं आहे. त्यानंतर व्हॅलिड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी आपल्याला मेल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एका कलर पासपोर्ट साईज फोटो अपलोडेड ऍप्लिकेशन फॉर्मवर जो फोटो तुम्ही टाकले देणार आहे आता, तो फोटोची आपल्याला फोटो लागणार तिथे ओरिजिनल कलरमध्ये. ओरिजिनल फोटो प्रूफ अँड फोटोग्राफी कॉपी आय डी प्रूफ. ओके. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट पण लागणार आणि त्याची एक कॉपी पण लागणार आहे आपल्याला इथं. ओके. कलरमध्ये घ्यायची ते पण. ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ कलर कॉपी झेरॉक्समध्ये घ्यायची आपल्याला, अशा प्रकारे इथं सांगितलं त्यांनी. जसं की आपण त्याच्यामध्ये पॅन कार्ड, पासवर्ड, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड, अशा प्रकारे जे डॉक्युमेंट असतात ते आपल्याला मेनली आपल्याला डॉक्युमेंटची झेरॉक्स मारून घ्यायची सगळे कलरमध्ये. ओके. हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार. त्यानंतर रेशन कार्ड आणि लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही. ओके. नॉट रिक्वायर्ड असणार आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपल्याला ते लागणारच आहे, त्याच्यासाठी आपल्याला ते लागणार नाही, तर आपल्याला तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये एंट्री भेटणार नाही, इथं त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटचं कधी नाव चेंज असेल, डॉक्युमेंटवर वेगळं, आधार कार्डवर वेगळं असेल, तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेशन ओरिजिनल आपल्याला झेरॉक्स कॉपी घेऊन जायची सोबत मग आपल्याला, बरं यासाठी. नाही तर मग आपल्याला हे लागणार आहे, आपल्याला इथं बघून घ्यायचं एकदा. त्यानंतर आपला सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड असणार आहे, जो सिलेक्ट झाल्यानंतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे त्यांच्यासाठी सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड असणार आहे इथं. सेफली सर्व्हिस बॉन्ड याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा बॉन्ड असणार इथं. नॉन ज्युडिकल स्टॅम्प पेपर असणार आहे. स्टॅम्प पेपरवर 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आपला बॉन्ड लिहून घेणार आहे. की तुम्हाला इथून आता 5 वर्षभर इथं कंटिन्यू काम करावं लागणार आहे मिनिमम. ओके. तर 5 वर्ष तुम्ही कधी कंटिन्यू काम केलं तर तुम्हाला 5 लाख रुपये परत मिळून जातील त्याच्यानंतर. नाही तर मग तुम्ही 5 वर्ष आधी कधी इथून जॉब सोडला तर तुमचे 5 लाख रुपये तुम्हाला 5 लाख रुपये परत मिळणार नाही, अशासाठी हा बॉन्ड असतो. ओके. इम्पॉर्टंट डेटच्या बद्दल आता बोलूया. तर इथं डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट आपला ऑगस्ट सप्टेंबर 2024ला इथं ऑनलाईन टेस्ट होणार आहे तुमचा. ओके. इथं अप्लाय करण्यासाठी जनरल कंडिशन दिलेली आहे त्यांनी. कंडिशन मस्ट डोमेशियल आणि महाराष्ट्र, तर म्हणते महाराष्ट्रातील लोक इथं अप्लाय करू शकणार आहे. ओके. तर महाराष्ट्राच्या मुलांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी इथं असणार आहे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं इथं मध्ये. आय डी प्रूफ वगैरे त्यांच्याबद्दल त्यांना माहिती वगैरे पण दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता इथं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं द कॅन्डिडेट्स प्रोव्हाइड फॉर फॉलोइंग सर्टिफिकेशन फॉर नॉलेज ऑफ मराठी.
तर मराठी नॉलेजसाठी आपलं सर्टिफिकेशन लागणार आहे. सर्टिफिकेट कशा पद्धतीचं असणार ते तुम्हाला सांगतो आता एक्सप्लेन करू. सर्टिफिकेट फॉर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन बोर्ड युनिव्हर्सिटी. ओके, तर तुम्ही 10वी मध्ये कधी तुमचा विषय मराठी विषय आपल्याला असेल मॅन्डेटरी राहतो आपल्या लँग्वेज विषय, तर तो कधी आपल्या लँग्वेज मॅट्रिक मध्ये आपल्याला असणार, हायर एज्युकेशन मध्ये असणार, तर आपल्या मराठीचा सर्टिफिकेट लागणार नाही. तेच आपलं सर्टिफिकेट म्हणून आपल्याला गृहीत धरलं जाईल. बोर्ड सर्टिफिकेट मध्ये आपल्याला मेन्शन पाहिजे मराठी सब्जेक्ट आपला होता त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात आपलं प्रूफ होऊन जातं की आपण मराठी लँग्वेजचं आपल्याकडे ज्ञान आहे आणि आपण मराठीमधून शिकलेले आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, याच्यासाठी ते असणार आहे. ऑरमध्ये त्यांनी दिलेले आहे की ऑरमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे. ऑरमध्ये आपल्याला मध्ये ऑप्शन दिलेले आहे ते आपल्याला वाचू शकतात अशा प्रकारे. प्लेस मुंबई 22/6/2024 नोटिफिकेशन आली होती, पण त्याची जी आता ऑनलाईन अप्लाय चालू झालेली आहे इथं 9 ऑगस्ट पासून त्याची ऑनलाईन अप्लाय चालू झाली. 9 ऑगस्ट पासून तर आपल्याला काय 9 ऑगस्ट पर्यंत, सॉरी 9 ऑगस्ट पर्यंत त्यांची ऑनलाईन अप्लाय होणार आहे. इथं लास्ट डेट असणार आहे 9 ऑगस्ट पर्यंत आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथं आता त्याचा फॉर्म चालू झाले 2-3 दिवसापासून त्याचे फॉर्म चालू झालेले आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवून तुम्हाला तुम्हाला माहिती भेटली पाहिजे म्हणून बनवत आहे अशा स्थितीमुळे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं गाईडलाईन पण दिलेली आहे कशा प्रकारे आपले फोटो वगैरे लागणार, स्कॅनिंग अपलोडिंग फोटोग्राफ सिग्नेचर थंब, त्यानंतर हँड रायटिंग डिक्लेरेशन अशा प्रकारे दिलेले फोटोग्राफ इमेजची साईज कशी असणार आहे. त्याच्यानंतर सेकंडमध्ये दिलेलं सिग्नेचर लेफ्ट थंब कशा प्रकारे पाहिजे, हँड रायटिंग डिक्लेरेशन DPI वगैरे साईज वगैरे सगळं इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर स्कॅनिंग फोटोग्राफ सिग्नेचर थंब अँड हँड रायटिंग डिक्लेरेशन त्याच्याबद्दल माहिती सगळी दिलेली आहे इथं, तुम्ही वाचू शकता स्टेप बाय स्टेप. ओके, त्यानंतर इथं आता आपल्या ऑनलाईन युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर नॉट व्हेरी फॉर अपलोडेड युअर फोटोग्राफ अँड सिग्नेचर अँड लेफ्ट थंब डिक्लेरेशन अँड हँड रायटिंग. याच्यात असं सांगितलं गेलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये हे सगळ्या गोष्टी अपलोड कराव्या लागतील. फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंब अँड डिक्लेरेशन, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला इथं या पूर्ण गोष्टी आपल्याला सबमिट करायच्या, त्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही गाईडलाईन वगैरे दिलेले आहे इथं दिव्यांग पर्सनसाठी PWD साठी, ते पण इथं वाचू शकता तुम्ही. त्यानंतर आता डिक्लेरेशन कशा पद्धतीने असणार त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. सगळ्यांसाठी नवीन नवीन डिक्लेरेशन असणार आहे. नंतर खाली इथं फॉर्म दिलेला आहे त्यांनी डिक्लेरेशनचा. इथं सगळ्यात पहिले आपल्याला नाव टाकायचं आहे, आपलं पोस्ट काय असणार ते टाकायचं आहे, कोणत्या पोस्टसाठी भरतोय आपण सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन भरायचं आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे, इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, फोटो टाकायचा आहे, एक सिग्नेचर करायची, इथं पोर्टल ॲड्रेस टाकायचा आहे. अशा प्रकारे गिव्ह द अंडर ऑफ सिग्नेचर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आहे. हे त्यांच्यासाठी असणार आहे, ऑथरायझरसाठी, हे तुमच्यासाठी नसणार आहे. ओके, तुमच्यासाठी फक्त हा बॉक्स इकडचा वाला बॉक्स तुमच्यासाठी असणार आहे. बाकी ते तिकडे ते रोल नंबर वगैरे ते आपले महाराष्ट्रवाले टाकून घेणार आहे. ओके, अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर सर्टिफिकेशन रिगार्डिंग फॉर फिजिकल सर्टिफिकेशन फॉर्म भरायचा आपल्याला. जे पण आपलं नाव आहे, आपण पर्सन, त्यानंतर आपला विलेज जिल्हा कोणता आहे, विलेज तालुका सगळं टाकून सिग्नेचर करायची, प्लेस आणि डेट लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला ती पण एकदम झेरॉक्स आपल्याला प्रिंट आउट मारून आपल्याला भरून घ्यायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला कधी डाऊट असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि तुम्हाला कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करून ठेवा अशा व्हिडिओला, कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते आम्हाला पण. ओके, आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या व्हिडिओला, त्यांना जॉबची रिक्वायर्ड इंजिनियर लोकांसाठी. आणि असे आता तुम्हाला याच्यानंतर माझे ऑफिशियल चॅनलची मी लिंक पण दिलेली आहे, जसं की टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक, तिथं पण मला तुम्ही फॉलो करून ठेवा. आणि त्याच्यानंतर माझं सेकंड चॅनल तिथं ट्रेडिंग रिलेटेड जॉब ट्रेड विथ भूषण, तिथं पण मला तुम्ही फॉलो करू शकता. मी तुम्ही चॅनलवर कधी नवीन असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.